Hello friends, myself Janvi Paspute. Recently I have completed my bachelor's degree from Professor Ramagi College of Engineering and Management. जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना फर्स्टली तर मी गावामधून बिलॉंग करते, तर मला गावामधून इंजिनिअरिंगमध्ये एंट्री करते वेळेस खूप स्ट्रगल करावा लागला. त्याच्यामध्ये माझ्या बाबांनी मला खूप सपोर्ट केला. त्याच्यानंतर मी जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये एंट्री केली तिथे मी 4 वर्ष इंजिनिअरिंगसाठी म्हणजे इंजिनिअरिंगचे सेमिस्टर क्लिअर करण्यासाठी खूप प्रिपेअर केलं. मला स्वतःला प्रिपेअर केलं की मी कुठल्या इंटरव्ह्यूसाठी ॲबल बनली पाहिजे, त्यासाठी प्रिपेअर केलं. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये क्यू स्पायडर थ्रू माझी प्लेसमेंट झाली. क्यू स्पायडरमध्ये कॉलेज थ्रू माझी प्लेसमेंट झाली, जिथे तिथून अमरावतीमधून मला क्यू स्पायडरला येण्यासाठी पण खूप स्ट्रगल करावा लागला. कारण जसे की मी गावामधून बिलॉंग करते, तर मला इतक्या लांबपर्यंत यायची परमिशन गावामध्ये लोक मान्य करत होते की मुलगी आहे एवढ्या दूर नाही पाठवायचं, पण बाबांनी सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत आली. क्यू स्पायडरमध्ये आल्यानंतर इथे क्यू स्पायडरला यायच्या आधी सर्वात आधी मला स्वतःला इथे सेटल करण्यासाठी थोडंसं स्ट्रगल घ्यावे लागले. जसे की रूम एका चांगल्या म्हणजे की ज्या एरियामध्ये मला थोडं कम्फर्टेबल फील होईल असा एरिया बघायसाठी मला स्ट्रगल करावा लागला. त्याच्यानंतर तिथपासून तर क्यू स्पायडर पर्यंतचा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी मला बसेसच्या हेल्पने मी ते रोज ट्रॅव्हल करत होती. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर म्हणजे गावापासून तर क्यू स्पायडर पर्यंतची जर्नी थोडी हार्ड होती, जे की मी पास केली. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर खूप छान ट्रेनर्स मिळाले. प्रत्येक ट्रेनर्सनी खूप छान त्यांच्या 100% देऊन त्यांनी खूप छान शिकवलं. त्याच्यामध्ये त्यांनी जसे की त्यांनी टेक्नॉलॉजी तर शिकवल्याच, सोबत त्यांनी मला प्रिपेअर पण केलं की इंटरव्ह्यूसाठी कसं प्रिपेअर व्हायचं, इंटरव्ह्यूमध्ये जर जात असेल तर काय काय बोलायचं. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर त्याच्यानंतर सोबत बऱ्याचशा ट्रेनरने हेल्प केली की त्यांच्या एक प्रोसेस होती की ज्याच्यामध्ये ते मॉक ठेवत होते, त्याच्या थ्रू आपली कुठपर्यंत आपली प्रोसेस आहे, प्रोग्रेस आहे हे बघत होते. त्याच्यानंतर ग्रुमिंग सेशन ठेवत होते, ज्याच्यामध्ये ते शॉर्ट टाइम मध्ये जो सेशन झालेला नाहीये किंवा मग सेक्शन झालेला नाहीये तो प्रिपेअर करून घेत होते. एवढं सारं प्रिपेअर केल्यानंतर ते करून घेत होते आणि स्वतः पण मेहनत करत होते आणि आपल्याकडून पण मेहनत करून घेत होते. त्याच्यानंतर इथंच मला एक चान्स मिळाला की मला कुठेतरी स्वतःला प्रूव्ह करायचं. सो मग मी इथे इंटरव्ह्यू कसा द्यायचा, कुठल्या वेळी द्यायचा, क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जाते हे सगळं प्रिपेअर करून घेतलं. त्याच्यानंतर मी फेस टू फेस इंटरव्ह्यूसाठी गेली आणि तिथे मग मला क्वेश्चनिंग वगैरे झालं आणि माझं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. त्याच्यासाठी आय एम ऑलवेज थँकफुल टू क्यू स्पायडर अँड देअर ट्रेनर्स. थँक्यू.